औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. भाजपाने पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि बंडखोरी केल्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून सोलापूर शहरातील 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे आणि माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, राजू आलुरे, मेनका राठोड यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ही कारवाई शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केली. सोमवारी दिनांक 5 रोजी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 24 तासात बंडखोरी मागे घेऊन कामाच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानुसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.